नमस्कार मंडळी, आज आपण ऑक्टोबर महिन्यात जन्म झालेले व्यक्ती कसे असतात, त्यांचं जीवन कसं असतं, त्यांचे स्वभाव कसे असतात, ते कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करतात आणि त्यांनी कोणते खास उपाय करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये ऑक्टोबरमध्ये जन्म झालेलं कुणी असेल, तुमचा मित्र मैत्रीण जर असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, ऑक्टोबर महिन्यात जन्मलेली लोक, त्यांचा एकंदरीत स्वभाव कसा असतो तर हे लोक शांत, समजूतदार, नम्र पण आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. लोकांशी मैत्रीपूर्ण आणि सौम्य बोलणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांना समतोल राखणे, मध्यस्थी करणे आणि न्याय देणे आवडते. थोडे भावनिक पण त्याच वेळी कला, संगीत, सौंदर्य आणि सर्जनशीलतेला जास्त महत्त्व देणारे असतात. अनेक वेळा निर्णय घेण्यात थोडा उशीर करतात, कारण दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मंडळी, ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या लोकांची रास काय असते ते तर शक्यतो ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या लोकांची रास ही तुला किंवा वृश्चिक असते. या काळात जन्मलेले लोक तुला राशीचे असतात. शक्यतो स्वभावाने ते समतोल राखणारे, न्यायप्रिय, कलाप्रेमी, आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांना सौंदर्य, संगीत, कला, फॅशन यांची विशेष आवड असते. नातेसंबंधात शांतता व प्रेम जपतात. आणि वृश्चिक रास असल्यामुळे या काळात जन्मलेले लोक वृश्चिक राशीचे असू शकतात. हे लोक गंभीर, भावनिक, रहस्यमय पण अत्यंत धाडसी व ठाम स्वभावाचे असतात. त्यांना संशोधन, गुपित गोष्टी, विज्ञान, अध्यात्म यामध्ये आवड असते. प्रेमसंबंधात अत्यंत निष्ठावान पण थोडे अधिकार गाजवणारे असतात. म्हणजेच काय तर 1 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत जन्मलेले लोक हे तुला असू शकतात आणि 23 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत जन्मलेल्या लोकांची रास ही वृश्चिक असू शकते. तर मंडळी, आर्थिक आणि व्यावहारिक जीवन या लोकांचं कसं असतं तर आर्थिक बाबतीत हे लोक हळूहळू प्रगती करणारे असतात. आयुष्यामध्ये कष्ट आणि चिकाटीने ते चांगले पैसा मिळवतात, खर्चही करतात, पण सौंदर्य, फॅशन, घरगुती सुविधा व कला यावर जास्त. व्यवहारात हे चतुर आणि मुत्सद्दी असतात, त्यामुळे लोकांचा विश्वास पटकन जिंकतात. मंडळी, कौटुंबिक जीवन यांचं कसं असतं ते कुटुंबाशी खूप जोडलेले असतात. विशेषतः आई वडील व भावंडावर प्रेम करणारे असतात. जोडीदाराशी चांगला समतोल राखतात, पण कधी कधी भावनिक ताणतणावामुळे वाद होऊ शकतात. घरगुती शांतता राखणे यांचा मुख्य प्रयत्न असतो. मुले व वडीलधाऱ्यांची काळजी घेण्यात पुढे असतात. मंडळी, प्रेम संबंधांमध्ये हे लोक कसे असतात किंवा जीवन यांचं कसं असतं ते ऑक्टोबर मध्ये जन्मलेले लोक भावनिक आणि प्रेमळ असतात. ते जोडीदाराला खूप महत्त्व देतात आणि नात्यात न्याय व समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी जास्त अपेक्षा केल्यामुळे त्यांना निराशा येऊ शकते. ते रोमॅन्टिक असतात, जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करतात, मात्र निर्णय घेण्यास उशीर करतात. त्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोंधळ किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो. नात्यात त्यांना निष्ठा आणि स्थैर्य हवे असते. जर जोडीदार त्यांना साथ देतो तर त्यांचे प्रेमजीवन अत्यंत सुंदर आणि आनंदी होते. मंडळी, ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या लोकांची प्रगतीचे क्षेत्र कोणते असतात तर कला आणि सर्जनशील क्षेत्र, संगीत, चित्रकला, अभिनय, लेखन. ते वकील, जज, मॅनेजमेंट, पॅलेस मेकर असेही होऊ शकतात. सौंदर्य व फॅशन, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, कॉस्मेटिक्स याच्यामध्ये ते प्रगती करू शकतात. समुपदेशक, शिक्षक व मध्यस्थी, शिक्षक, काउन्सिलर, डिप्लोमॅट अशा क्षेत्रांमध्येही हे लोक प्रगती करतात. व्यवसाय, विशेषतः भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना टीमवर्क चांगले जमतं. यांना टीमवर्क जमतं, त्यामुळे भागीदारीमध्ये व्यवसाय केला तर त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकते. मंडळी, ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या लोकांनी जर खालील उपाय केले तर त्यांचे जीवन अजून चांगले घडू शकते. पहिला उपाय आहे तुमची निर्णय क्षमता वाढवा. सतत विचार करत राहण्यापेक्षा योग्य वेळी निर्णय घ्या. ध्यान आणि योगाचा सराव केल्यास मन स्थिर राहते. मंडळी, दुसरा उपाय आहे जास्त अपेक्षा टाळा.
प्रेमात किंवा नात्यांमध्ये फार अपेक्षा ठेवू नका, यामुळे ताणतणाव कमी होतो. तिसरा उपाय आहे सौंदर्य आणि कलात्मकता वापरा. आपल्या कलागुणांना संगीत, कला, लेखन, डिझाईन जीवनात पुढे आणा. हे तुम्हाला यश आणि आनंद दोन्हीही देईल. चौथा आहे कुटुंबाशी जुळवून घ्या. कुटुंबातील ताणतणाव कमी करण्यासाठी शांतपणे संवाद साधा. पाचवा आहे दान आणि सेवा करा. गरजू लोकांना मदत केल्याने नशीब उजळते. दर शुक्रवारी गरिबांना पांढऱ्या वस्तू, साखर, दूध, तांदूळ दान करणे शुभ आहे. ग्रह शांतीचे साठी उपाय. शुक्र व शनी हे ग्रह या महिन्यातील जन्मलेल्या लोकांवर प्रभाव टाकतात. शुक्रासाठी रोज सुगंधी फुले अर्पण करावीत आणि स्वच्छता राखावी. शनीसाठी शनिवारी काळे उडीद, तीळ किंवा तेल दान करावे. मंडळी, थोडक्यात काय तर ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक हे खऱ्या अर्थाने समतोल राखणारे, न्यायप्रिय आणि प्रेमळ हृदयाचे असतात. त्यांच्यातील सौंदर्य, कलात्मकता आणि धैर्य यामुळे ते कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. लक्षात ठेवा, प्रेम हे त्यांचे बलस्थान आहे, न्यायप्रियता हे त्यांचे शस्त्र आहे आणि चिकाटी ही त्यांची खरी ओळख आहे. म्हणूनच जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात जन्मला असाल तर तुमच्यातील या विशेष गुणांना ओळखा, त्यांना वाढवा आणि जीवनात पुढे जाण्यासाठी त्यांचा योग्य वापर करा. कारण खरी प्रगती तीच आहे जी केवळ स्वतःचेच नव्हे तर इतरांचंही जीवन उजळते. चला तर मग आपण सगळे मिळून असा संकल्प करूया, स्वतःवरती विश्वास ठेवूया, आपल्या गुणांना विकसित करूया आणि प्रत्येक दिवशी जगाला अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करूया. मंडळी, लक्षात ठेवा, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुमच्या हातातील प्रत्येक निर्णय उद्याच्या यशाची पायरी आहे. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपर आणि तुमच्यासाठी उपयोगी असणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.